मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये आता इकडं जो धैर्य आहे तो रूमच्या बाहेर येतो आणि आईला म्हणतो, काय ग आई, पूजेला अजून सुरुवात केली नाही का? का सुरुवात नाही केली अजून? तर आता लगेच दामिनी म्हणते की हे बघ धैर्य, अरे पूजेला सुरुवात केली असती रे, पण तुझी बायको कुठं आहे बघ ना, तिचा अजून तपास नाही. सगळ्या बायका इथे येऊन बसल्या, पण तुझी बायको अजून आली नाहीये. कुठे आहे तुझी बायको? अरे तिला सांगायचं ना लवकर ये म्हणून इथं. अरे तिला काही कळतं की नाही? तर ते म्हणतो की आई कुठं गेली आहे ती नेमकं? तर ते म्हणते की कुठं म्हणजे काय? अरे ते पोरगं आलं नव्हतं काल, त्याच्या संग गेली आहे ती मीटिंगला. त्याच्या संग मीटिंग आहे म्हणे. एवढा वेळ कुठं मीटिंग असते का रे? तरी मी तिला सांगितलं होतं लवकर ये, घरी पूजा आहे, तरी ती आली नाही. बघितलं का धैर्य तुझं आता कशी वागते ती? तर आता धैर्य म्हणतो की हो आई थांब, मी तिला बघायला जातो. तर दामिनी म्हणते की नाही धैर्य, काही गरज नाही तिला बघायला जायची. येईन तिला जेव्हा गरज आहे ना तेव्हा ती येईल बरोबर घरी. जाऊ दे, तिला काय करायचं ते करू दे. तर आता लगेच धैर्य म्हणतो की आई असं कसं चालेल? तर आता लगेच ती म्हणते की अरे मग ती येईल तेव्हा आपण वाट बघू तिची वाली, थोडा वेळ येईलच ती, असं म्हणते. तर आता इकडं जो दामिनी आहे ती धैर्यापासून लपून लगेच आता त्या अंगदला हे मेसेज करते आणि म्हणते की अंगद आपलं काम होतंय, काळजी करू नको आता. तर आता इकडं जी सावी आहे तिला कोंडूनच घेतलेलं असतं. तर आता जी सावी आहे ती खूप रडत असते, खूप ओरडत असते, पण तिला तिथून कोणी सोडत नाही. इकडं हळदी कुंकवाच्या कार्यक्रमामध्ये सावीची सगळे ते अपमान करतं सावीचा. तर आता इकडं जी सावी आहे ती येतच नाही. तर आता सावी घरी येते दुसऱ्या दिवशी. तर आता जी सावी आहे ती तेव्हा असते, तेवढ्या त्यांच्या घरी पोलीस येतात आणि सावी नाईक कुठं आहे? सावी लवकरात लवकर इकडे बाहेर या. सावी येते आणि म्हणते काय झालंय? तर आता ते म्हणतात की हे बघा सावी नाईक, तुम्हाला अटक करायचं आहे आम्हाला. हे बघा आता आम्ही तुम्हाला सोडणार नाहीये. हे बघा तुम्ही काय केलंय ते. तर आता लगेच सावी म्हणते मी काय केलं? तेवढ्यात ते मोबाईलवर दाखवतात अंगदचा व्हिडिओ. अंगद हा बिल्डिंगवरती जाऊन उभा राहिलेला असतो आणि अंगद म्हणत असतो की सावी नाईकने माझ्यावरती जीवघेणा हे केलं आहे, माझ्यावर त्यांनी अतिप्रसंग केला आहे, त्यामुळे त्यांना अटक झालीच पाहिजे, असं म्हणतो. तर आता धैर्य तिथे येतो आणि म्हणतो की बघ सावी, काळजी करू नको, तुझा हा नवरा तुला निर्दोष सोडल्याशिवाय शांत बसणार नाही, असं धैर्य सावीचा हात हातात घेऊन म्हणतो. तर आता सगळेजण सावी आणि धैर्यकडे बघत राहतात. तर बघूया आता पुढील भागामध्ये हा सगळा दामिनी आणि त्यांचा प्लॅन आहे, होईल का तो सक्सेस, आणि आता जी सावी आहे धैर्य खरंच सावीला निर्दोष सोडेल का? हे सगळं बघायला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.